एका सबस्क्रायबरने मराठी व्याकरणातला एक प्रश्न विचारला, विकारी आणि अविकारी शब्द म्हणजे काय, यातला फरक काय आहे? तर समजून घ्यायला एकदम सोपं आहे. विकारी शब्द म्हणजे काय, तर ज्या शब्दामध्ये लिंग, वचन किंवा विभक्तीमुळे रूप बदलतं ज्या शब्दाचं, त्या शब्दांना विकारी शब्द असं म्हणतात. म्हणजे जसं नाम बदलतं, सर्वनाम बदलतं, विशेषण, क्रियापद सगळं बदलतं. आता कसं बदलतं बघा. जसं नाव म्हणजे नाऊन जर मुलगा असेल तर पुल्लिंगीचं स्त्रीलिंगी रूप काय होतं, मुलगी. जर विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह मोठा असेल तर मोठाचं लिंग बदललं तर काय होतं, मोठी. किंवा अनेक वचन, एक वचन मोठं असेल तर अनेक वचनसुद्धा मोठी लोक असं होतं. क्रियापद म्हणजे वर्बमध्ये सुद्धा जर का चेंजेस करायचे झाले तर खातो, लिंग बदलून काय होतं, खाते. किंवा एक वचनी शब्द तो मुलगा खातो पण अनेक मुलं खातात. म्हणजे कसं आहे की नाम किंवा नाऊन, सर्वनाम किंवा विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह, क्रियापद किंवा वर्ब ह्याच्यामध्ये शब्दांचं रूप बदलतं. त्यावेळेस आपण त्याला काय म्हणायचं, विकारी शब्द. आणि अविकारी शब्द म्हणजे काय, सोपं आहे. विकारी शब्दाच्या एक्झॅक्ट अपोजिट म्हणजे ज्याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद याच्यामध्ये हे सोडून लिंग, वचन किंवा विभक्तीमुळे काहीही बदल होत नाही, त्याला आपण काय म्हणू शकतो, अविकारी शब्द. बघा, अविकारी शब्द म्हणजे काय, लिंग, वचन म्हणजे कसं एकवचनी शब्द, अनेक वचनी शब्द किंवा विभक्तीमुळे ज्या शब्दाच्या रूपात बदल होत नाही त्यांना अविकारी शब्द असं म्हणतात. त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं, तर क्रिया विशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी किंवा केवल प्रयोगी असंही त्याला म्हणतात. जसं बघा, क्रियाविशेषण म्हणजे ॲडवर्ब असेल हळूहळू. एक मुलगा हळूहळू चालतो, अनेक मुलं हळूहळू चालतात. हळूहळूमध्ये बदल झाला का, नाही. किंवा आज, तो मुलगा आज अभ्यास करतो आहे, ती मुलगी आज अभ्यास करते. आजच्या रूपामध्ये काहीही बदल झालेला नाही. म्हणून हे जी क्रियाविशेषण आहे ही काय झाली, अविकारी शब्द. शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रेपोजिशन्समध्ये सुद्धा काहीही फरक पडत नाही. जसं एक मुलगा झाडावर चढला, अनेक मुलं झाडावर चढली. एक मुलगी घरापुढे रांगोळी काढत होती, अनेक मुली घरापुढे रांगोळी काढत होत्या. म्हणजे काय झालं, घरापुढे या शब्दामध्ये काहीही बदल झाला नाही. उभयान्वयी अव्यय म्हणजे कंजक्शनमध्ये बघा, आणि, किंवा, म्हणून ह्यामुळे आपण दोन वाक्य जोडतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा एक वचन, अनेक वचन, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी याच्यामुळे काहीच बदल होत नाही. शिक्षक आणि विद्यार्थी किंवा शिक्षिका आणि विद्यार्थिनी याच्यामध्ये याच्यामध्ये कुठे काही फरक पडला आहे का, नाही. आणि हा शब्द तसाच आहे, त्याच्या रूपात बदल घडलेला नाही. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय, इंटरजेक्शन म्हणजे काय, आपण जसं म्हणतो वा, अरे रे. आता याच्यामध्ये सुद्धा काहीही फरक पडत नाही. कुणाला बक्षीस मिळालं, एक समजा एखाद्या मुलाला बक्षीस मिळालं, तुम्ही काय म्हणाला, वा, शाब्बास, बक्षीस मिळालं. मुलीला बक्षीस मिळालं, तुम्ही काय म्हणाला, वा, अरे वा, शाब्बास, बक्षीस मिळालं. म्हणजे वा किंवा अरे रे ह्याच्या रूपामध्ये कुठेही काहीही बदल होत नाही. तर विकारी आणि अविकारी शब्दामध्ये मुख्य फरक एवढाच आहे की जे शब्द लिंग, वचन, विभक्तीमुळे आपलं रूप बदलतात त्यांना विकारी शब्द असं म्हटलं जातं. तर जे शब्द लिंग, वचन, विभक्तीमुळे आपलं रूप बदलत नाहीत त्यांना आपण अविकारी शब्द असं म्हणतात. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला मराठी व्याकरणातलं विकारी अविकारी शब्द हे समजलं असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा अजून व्याकरणाच्या कुठल्या याचा अर्थ तुम्हाला हवा आहे.